कशासाठी जमलो आज आपण ते सांगा मला. आज आपण कशासाठी जमलो आज कशासाठी जमलो आपण. तर नमस्कार मित्रांनो, लय दिवसानंतर आपल्या चॅनलवर ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. तर तुमचा भाऊ पुण्यामध्ये आहे आणि विषय काय माहिती आहे का, मी आहे माझ्या मावशीच्या घरी म्हणजे भावाच्या घरी आणि इथे आज होणार आता नवीन काय म्हणतात ट्रेन बघितला असेल तुम्ही इंस्टाग्रामवर, त्याच्यावर लय पीकमध्ये ट्रेन चालू आहे. म्हणजे वटी भरण्याचा कार्यक्रम, म्हणजे मुली आईची वटी भरतायत, म्हणजे ते यावर्षीचा टॉपचा ट्रेन चालू आहे. तुम्हाला प्रत्येक 2 रीलच्या खाली एक बघायलाच मिळत असेल. तर असं काय आज इथे पण आमच्या मावशीच्या घरी पण ते काय म्हणतात ट्रेन चालणार आहे वटी भरण्याचा. असा फुल एक अशी सकाळ 7-8 वाजल्यापासून तयारीला लागलेत एकदम चोर खाऊन सगळे. म्हणजे असं जॉब सुद्धा नाही झाली आणि चिल्ले पिल्ल्यांची एक गँग दाखवतो मी तुम्हाला. कसे ते एक न ग काय कराय हा. तर ते सगळे काय म्हणतात की त्यांना म्हणू शकतो आपण बहिणीचे लेकरं. आता विषय काय झाला माहिती आहे का, ते सगळी गँग आज कोळ्या झालेत. ती एका बहिणीची आहे, ते 2 एका बहिणीचे आहेत आणि तिथं फुल याच्यामध्ये चालू आहे. म्हणजे 7-8 वाजल्यापासून ट्रेनला लागलेत की आज त्यांना म्हणजे काय म्हणतात फुल क्वालिटीमध्ये चालू आहे. आता दाखवतो मी तुम्हाला एक करून. काय बघू आता बघू पद्धतशीरपणे काय कुठे इथं वरी आहे बरोबर 2 दिसतील. 8 पोहोचेल का तेव्हाला पोहोचेल आत मला हातच नाही पोचल. टूल लागते की ते आधी टूलवर लागलं होतं ना, टूलवर लागेल ना त्याला चढायला. हे कसं लावलंस तसं लाव इकडे इथं. ओटी कोणाची भरणं चालू आहे. तुम्हाला वाटेल माझीच ओटी भरायचा कार्यक्रम आहे, पण असं समजू नका. आपल्याला कावर इच्छा हो वटी भरण्याची. आता मी तुम्हाला दाखवलं ना पाठीमागून रूप, तर चंडिका दिसते म्हणून मी तुम्हाला आता बॅक कॅमेरातून दाखवत नाही. अरे बापरे, आहे का प्रोफेशनल माणसं आमच्यापाशी रांगोळीसाठी. अगर कुणाला रांगोळी काढायची असेल तर कॉन्टॅक्ट मला करा. हो मॅडम, इकडे मला एक रांगोळीसाठी कॉन्टॅक्ट कृपया करा. म्हणजे मला म्हणजे मी त्यांचं हँडलिंग करतो, मॅनेजर म्हणू शकताय तुम्ही. प्रोफेशनल माणसं आहेत माझ्याकडे. कशा आहेत चंडिका, आंबे आहेत आमच्याकडं. आत्ता फिरीस आणलाय आम्ही. म्हणजे आत्ताच आम्ही फिरीशिवाय पाणी पित नाही. उच्चे पाठीमाग कसे छोटा डॉन. किती वेळ लागते अजून. 1 तास झालं. मी 10 मिनिट म्हणतायत ते 1 तास झालं कम्प्लीट. 1 तास. आता त्या मावशीला सुद्धा कामाला जायचे तरी ते जाऊ देत नाहीत. अत्याचार म्हणजे असं पकडून ठेवले होते. आता मी त्याला सोडलोय, बांधून ठेवलं होतं मी सोडलो. मी म्हणलं अरे काय तुम्ही मावशीसोबत असा अत्याचार करताय. ट्रेनचं फॉलो करायचं त्यांना प्रॉपर. अजून तर रील्स सुद्धा बाकी आहे त्यांची, रील शूट सुद्धा बाकी आहे बाबा. अजून मेकअपच चालू आहे. इथं तुम्ही इथं बघा ते 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 बघितलं दिसतं का तुम्हाला. बोलते का हाय हॅलो काय, तिला बोलता येत नाही. म्हणजे समजून का बार काय छोटा टॉन म्हणू शकतो आम्ही आमच्या घरातला असा विषय. तर असं पूर्ण एकदम तयार झालेला आहे विषय. फ्रीज बघितला का तुम्ही, नवीन म्हणजे विषय नाही म्हणजे क्वालिटीवाला फ्रीज आहे. म्हणजे बघितला नसेल तर त्याला ट्रे पण आहे कांद्याचा असा खालीवाला असा विषय. इथं असं चालू आहे, तयार होणं चालू आहे. एक बसलंय, एकाचं तयार होणं चालू आहे. आता मावशी उभारलंय आणि इथं मी वेट करतो शूटसाठी, दुसरं काय नाही. अशा प्रकारात बघू त्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम केव्हा चालू होणार आहे. सगळं करा आधी. नाही पाय धुल्याला बी यायला पाहिजे. नाही पाय धुल्याला पण यायला पाहिजे. मित्रांनो मी 2 कामं हँडल करतोय. एका साईडला रील पण शूट करतोय आणि ब्लॉग पण शूट करतोय. चालते चौरंगी. ए मम्मी आवाज तुला करायला लागल्यात बायका. आवाज तुला
बोल की बोल ते तोंडे उचल ते तोंडे 2 तिच्या डोक्यात टाक 2 भाई इकडे नको जास्त चोऱ्यात लागतील तोंडे अशा प्रकारामध्ये विषय काय चालू आहे माहिती का मित्रांनो वटीपर्यंत झालं त्याच्यानंतर त्याच्या रील पण शूट केल्या त्याच्यानंतर आता फोटोशूट चालू आहे अशा प्रकारे 1 तास चालू फोटोशूट चालू आहे आता मोबाईल मध्ये ते बी चालू आहे तेव्हा काय ते आला भाऊ आता तसं पण वटी भरण्याचा कार्यक्रम मी ठेवणार आहे स्पेशली नवीन साडी घालून आतमधून येतं ना त्या अंगाची काढ ना काढ एक फोटो कसा फोटोशूट विशेष अडचण ए वटीपर्यंत केव्हा करायचं तुझं आता त्याचा तुझं झालं ग आता त्याचं पण बघावं लागेल हे बी फोटोशूट चालू आहे. एक जण आरशात बघायले एक जण इथं दोघांचा फोटोशूट चालू आहे आणि मी इथं बसलो दुसरं काय नाही. पोर्ट्रेट आहे ना हे विषय चेहऱ्यावर क्लिक करून वरती काढ आणि इकून मेघाला आम्ही धोंडे मारायचा कार्यक्रम पण आहे आमचा ते झाल्यानंतर धोंड्याचा कार्यक्रम धोंडे मारायचा हा का तुम्हाला मारणार असा फेकेला आता मी दोंडा खाते असा धोंड्याचा फ्रीज दिसतं का फ्रीज दिसतं बाल्या फ्रीज साडी घेऊन जाताना थोडंसं व्हिडिओ थोडंसं परत येतो मित्रांनो धोंडा मार कुठे गेलो धोंडा ते का धोंडा चक्क माझ्यावर मारला हो त्या बारकीने चक्क 1 वर्षानं बारकी आहे ती माझ्यापेक्षा तरी पण दगड ती मिळून माझ्यावर डगरबेगचा कार्यक्रम करायला तर ती आहे का ती चक्क 1 वर्षानं बारकी आहे तरी पण मला धोंडे बिकून मारायला तिला मी पत्त आता कॅमेरा बंद झाला ना मग देऊ कारण कॅमेरा समोर धुवायला नाही पाहिजे अरे सगळ्यांचा काढतो फोटो कोण काढणार हे आहे काढते. मग ती स्टिक आहे ना तुझ्याकडं त्याला नाही पसत कसं काय स्टिक नाही रे स्टिक त्याचे आले काय ना मोबाईलची नाही आहे नाही, त्याचं मोबाईल त्याच्यातच फोटो काढा एडिटिंगच्या वेळेस त्यावेळेस पण ती बरं ब्लॉग आहे इथं मग याच्यापेक्षा व्हिडिओ मध्ये आपण व्हिडिओ काढू व्हिडिओतून स्क्रीनशॉट मारला तर होईल आपल्या चौघाचं 5 जणांचं कोण काढणार आहे? नाही येत तिला काय करायला तुम्ही आता सोडलो आता आलो काय नाही कसे बसलेत बघा सोड सगळे कसे बसलेत अवघड विषय झाला पुण्याचा ट्रॅफिक